पॅसिव्हिटीची सिस्टीम सांगतो. 40 ते 45 सेकंदमध्ये वॉर्निंग ही झालीच पाहिजे. टाईम मॅनेजमेंट रेफरी उत्तम रेफरी बनण्यासाठी पहिल्या हाफमध्ये 40 ते 45 सेकंदामध्ये तुमची पहिली वॉर्निंग झालीच पाहिजे. 1 मिनिट 10 सेकंद 15 सेकंदमध्ये तुमची पॅसिव्हिटी ॲक्टिव्हिटी पिरियड चालू झाला पाहिजे. पहिली वॉर्निंग झाली 45 सेकंद, दुसऱ्यांदा पॅसिव्हिटी सुरू झाली. किंवा असंही होतं की पहिल्यांदा मी रेडला वॉर्निंग दिली होती पण नंतर ब्ल्यू मागे सारायला लागला. परत तुम्ही वॉर्निंग ब्ल्यूला देऊ शकता. पण पहिल्या हाफमध्ये एकच पॅसिव्हिटी आहे. पॅसिव्हिटी तीन वेळा दिली जाते, पण एका हाफमध्ये पहिल्याच हाफमध्ये फक्त एकच देऊ शकता नियमाने. असं कुठेही लिखित नाही, कारण असं बरेच झाले होते की पहिल्याच हाफला 2 दिल्या. असं नियमात नाही. पहिली पॅसिव्हिटी पहिल्या हाफमध्ये तुम्ही दिल्यानंतर वॉर्निंग रेडला उद्या ब्ल्यूला उद्या बिना वॉर्निंगची सिनियरला म्हणजे 19, 23 आणि सिनियर ही पॅसिव्हिटी चालू होऊ शकत नाही. तुमचं पहिले हाफ झालं, पहिल्या हाफला 45 सेकंद वॉर्निंग दिली, नंतर 1:10 तुमची पॅसिव्हिटी सुरू झाली. पॅसिव्हिटी सुरू असताना ज्याला पॅसिव्हिटी आहे, ज्याला पॅसिव्हिटी दिली तो जो पण त्यांनी जर स्कोर केला तर पॅसिव्हिटी थांबते. पण पॅसिव्हिटी रेडला असताना ब्ल्यूनी स्कोर केला तर पॅसिव्हिटी कंटिन्यू चालू राहते आणि 30 सेकंद झाल्यानंतर त्याचा 1 पॉईंट त्याला बेनिफिट मिळतो. ज्याला पॅसिव्हिटी मिळाली आहे त्यांनी स्कोर करणं गरजेचं आहे. ज्याला मिळाली नाही त्यांनी स्कोर केला आहे तर याच्या पॅसिव्हिटीमध्ये तर त्याच्या पॅसिव्हिटीचा पॉईंट 1 त्याला 30 सेकंदानंतर. परत दुसऱ्या हाफला पहिली झाली 1 पॉईंट झाला, दुसऱ्या हाफला पहिल्या ह्याच्यात तुम्ही दोघांना वॉर्निंग देऊन म्हणजे चांगला रेफरी हे कुठे लिखित नाही आहे. चांगला रेफरी बनण्यासाठी पहिल्या हाफमध्ये दोघांना वॉर्निंग झाली पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही ब्ल्यूला पहिली वॉर्निंग दिली, त्याची पॅसिव्हिटी संपली, तर दुसऱ्या हाफला रेडला वॉर्निंग देणं चांगलं आहे. यासाठी तो दिसतोय थोडा वॉर्निंग काय देणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा आतमध्ये काम करत असताना तुमचं पॅसिव्हिटीचं टायमिंग ॲडजस्ट करायचं असतं तुम्हाला. हे असं कुठे लिहिलेलं नाही आहे, पण चांगला रेफरी बनण्यासाठी तुम्हाला टायमिंग राहिलं पाहिजे. दुसरा हाफ चालू झाला, कॅडेटमध्ये पूर्ण स्पेशली होतं, तिसरी द्यायला वेळच राहत नाही. पण सिनियरमध्ये दुसऱ्या हाफमध्ये तुम्हाला जो कोण मागं सरतोय तुम्हाला पॅसिव्हिटी देऊ शकता. त्याची पॅसिव्हिटी 35 सेकंद जेव्हा होता 35 ते 40 त्यावेळेसच पॅसिव्हिटी चालू करायची असते. का तर पुढचं टायमिंग क्लिअर करायचं असतं. कारण मुलगा आपल्यामुळे हरला नाही पाहिजे कधी, म्हणजे आपण हरवतोय असं कधी दिसलं नाही. त्याला वेळ राहायला पाहिजे पुस्तकाला. पॅसिव्हिटी दिली 35 त्यांनी पॉईंट घेतला, परत 1-1 झाला. परत तुमच्याकडं ज्यावेळी 1.5 मिनिटं होतो तिसरी पॅसिव्हिटी ही 1.5 मिनिटाला सुरू झाली पाहिजे, जेणेकरून 1 मिनिट संपायच्या अगोदर त्याला 40-45 सेकंद तरी मिळाले पाहिजे कुस्ती कवर करायला. शेवटच्या 30 सेकंदामध्ये पॅसिव्हिटी देता येत नाही. म्हणून जे टायमिंग मॅनेजमेंट असतं ह्यासाठी आपल्याला काहीतरी नियम घालून दिलेले आहेत, त्यानुसारच चालावं लागेल. शेवटच्या 30 सेकंदामध्ये पॅसिव्हिटी देता येत नाही. आता कुस्ती चालू आहे, मुलगा सारखाच मागं सरतोय, कुठलाही क्वेश्चन देण्याच्या अगोदर वॉर्निंग महत्त्वाची आणि ती कळली पाहिजे. रेड अटेन्शन, मागं सरकायचं नाही. हे पब्लिकला बी कळलं पाहिजे, त्याच्या कोचला बी कळलं पाहिजे. त्याच्या कोचकडे बी सांगायचं असतं की रेड मागं सरतोय, वॉर्निंग झालेली आहे. रेडनी मोठं झाले आहे, मोठं मोठी वॉर्निंग झालेली आहे. बिगर वॉर्निंगचं क्वेश्चन द्यायचा नाही. क्वेश्चन आहे म्हणजे एखादा बोटच म्हणून घालून तर ते आपला जे रेफरीचं काम असते की मुलगा इंजुर नाही झाला पाहिजे, त्याची तिने काळजी घ्यायची. कुस्ती चालवायची स्पीडनी, कुस्ती रटाळ झाली नाही पाहिजे ह्याची बी तिने काळजी घ्यायची आहे. आतल्या रेफरीचं माइंड एकदम शांत पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही शालेय स्पर्धेत जेवढं काम करायला तेवढं तुमचं डेअरी वरती महाराष्ट्राला वाढतं. तुम्ही मग वरती पब्लिक असतं फुल आणि नवीन उभं राहिले की जरा मग मी बी त्यातली गेलेलं आहे. मला दाखवू काय होते का चूक होते काय माझ्या वरडा येतं का काय. पण आम्हाला माहिती आहे की जरी चुकला तरी
दुसरे 2 बसतात ते कव्हर करतात. समजा तुमच्या हातनी मी मगाशी सांगितलं रेफरीच्या हातनी कुठलंही गुणांकन देताना चूक होऊ द्या, तुमचं तुम्ही शो करा. मला वाटतं 2 एक दिले तिकडे मॅच चेअरमन जर वाटले नाही तर कुस्ती थांबवून बोलवून घेईल. दोन्ही रेफरीला विचारेल की तुला किती पॉईंट दिवशी वाटतात, तुझं म्हणणं काय आहे, त्याचं म्हणणं ऐकून घे आणि मग मॅच चेअरमन ते पॉईंट क्लिअर करेल. पण बरेच जण रेफरी काय करतात, मॅच चेअरमनकडे बघत कुस्ती चालू लावतात. मॅच चेअरमनकडे बघायची गरज नाही. तुम्ही जेव्हा स्वतः स्ट्रॉंग बनाल तेव्हा तुम्ही चांगले रेफरी बनणार आहात. कुस्तीच्या बाबत आता ॲक्च्युली मी सरांशी बोललो होतो, प्रोजेक्टर होता मला हे सगळं कुस्त्या हे सगळं भरून आणलं होतं. तेव्हा आता काय नुसतं बोलायचं, आता प्रॅक्टिकलवर येऊ. कारण यामध्ये ॲप दिला आहे सगळ्यांनी आणि ड्रॉची जी आता नवीन ड्रॉ सिस्टीम आलेली आहे. इनलिगल होल्ड जो माणूस करतो म्हणजे सांगितलं गुरुवर्य की इनलिगल होल्ड झाल्यानंतर पहिलं त्या मला अटेन्शन करावं लागतं. इनलिगल होल्ड डायरेक्ट क्वेश्चन देता येत नाही. हां, डायरेक्ट बुक्की मारली आहे, डायरेक्ट खबर फोडलं, मग डायरेक्ट क्वेश्चन येईल. त्याला ब्रुटिंग म्हणतात. तो त्या स्पर्धेतनी आऊट होतो. त्याला कुस्ती खेळवायची नाही, परत त्या स्पर्धेत त्याला बोलवायचा शब्द नाही, लगेच ग्राउंडच्या बाहेर. एखाद्याने जाणून बुजून करणं आणि खेळताना चुकून होणं ह्यात फरक आहे. प्रश्न आहे बरं. एखाद्या प्लेअरचे अनलिगल होल्ड म्हणजे त्या प्लेअरला दुखापत न होता एखाद्या व्यक्ती म्हणजे व्यक्तीने अनलिगल होल्ड म्हणून तिथं गेलं तर कोण काय करू शकतो? यामध्ये ज्यावेळी कुस्ती चालू असते अनलिगल होल्ड म्हणजे कुठं होतं की मागं गेलाय, बाहेर असताना पाय बाहेर काढली, हा अनलिगल होल्ड. कारण पाय बाहेर काढलं म्हणजे पुढे त्यामध्ये ट्विस्ट होतो आणि पोरं लगेच फिरतो. काय जो धोका बाहेर काढतो मग काही त्यानंतर बाहेर पूर्ण हा असा नाही नाही कुस्ती स्टॉप करायची आहे. त्या रेफरीने लगेच थांबवायचं. रेड अटेन्शन, पाय बाहेर काढायचा नाही. तुमचं प्रक्रियाच होऊन द्यायची नाही. वा तसं तुम्ही जागरूक असाल ना, तुमचं लक्ष बारीक असेल ना, आता हे बोलले की पाय बाहेर काढून तिने मारले ना, त्या रेफरीचं लक्ष पाहिजे. वाद कुठं होता, रेफरीचा निवडणूक बघायला एखाद बाजूला चांगलं दिसतो, त्या बाजूला पाय बाहेर काढला त्याला काही दिसत नाही. तिकडे जे मॅच चेअरमन आहे, एका बाजूला जज आहे, ती इकडे असते. म्हणून तो रेफरी त्या सर्कलवरती फिरत राहायला पाहिजे. आता कधी आता मी तुम्हाला वारज्याला हे झालं होतं महाराष्ट्र केसरी, वारज्याला महाराष्ट्र केसरी झाली. अभिजित कटकेची आणि समाधान पाटीलची कुस्ती होती. त्या कुस्तीला मी रेफरी होतो. त्यांनी विकास जाधवचा पहिला गुडघा बाहेर काढला होता, त्याला बादच केला कुस्तीची. भरत मेकाले कोचिंगला बसले होते. आता तुम्ही तर त्याला नव्हता मला वाटतं. हां, इतकं म्हणजे पहिल्यांदा बघितल्यानंतर सावध भूमिका किती लागते. आमचं ज्यावेळी त्यांनी खाली घेतलं अभिजित कटकेला आणि तो पायामध्ये असा पाय घालून वर कटका आणायचा आणि तसा विकास जाधवला त्यांनी पात केला, तो बाहेर गेला. आम्ही सगळे पुढच्या खाली बघत होतो की हा पोराला इंजुरी करतोय. मग मी दुसऱ्या त्याच्यावर होतो. मी कुस्ती करताना त्याच्या बाजूने सगळं लक्ष ठेवून होतो. ज्यावेळी हा अभिजित कटके खाली गेला आणि त्यांनी पाय घातले त्याच्यावर मी उराव पडलो, टोकरी बाजूला काढला. त्यांनी नंतर दाबल्यानंतर असं करतो का रे, तसं करतो का रे, हे बोलून वेळ निघून गेली. मग त्या टायमाला मी त्या कुस्तीच्या अंगावर पडलो. त्या मला ढकलून काढला त्याला बाजूला. त्याचा अभिजित कटकेचा पाय तिथंच गुडघ्यातून गेला होता. त्याचं करिअर संपलं असतं, विकास जाधवचं करिअर संपलं. म्हणून रेफरीची जबाबदारी इतकी महत्त्वाची आहे. म्हणजे मी आज जो माणूस आहे ना असणार त्याला देव मागतात. आज या आमच्याकडे दुसरं कामाचं त्यावेळी तुम्ही नसताना तर माझी कुस्ती संपली असते. कारण अभिजित जाधवची कुस्ती संपली त्यानंतर तो परत कुस्तीच खेळला नाही. कारण यामध्ये पाय घातला ना आणि वरून प्रेस केला की गुडघा संपला. म्हणजे पहिले अनुभव पंच लगेच